मंडळी नमस्कार, मी निखिल काटे, लोकसंवाद मराठी आणि सांगोला पॉलिटिक्स मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने गावगाड्यामध्ये आपण खरं तर दोन्ही चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे जे उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आपण घेतोय. त्यांचा राजकीय अजेंडा कशा पद्धतीचा असणार आहे, त्या भागातील विकास कामं असतील, येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये कशा पद्धतीचा विकास करता येईल, त्यासाठी युवकांचा रोजगार असतील किंवा अजून काही गोष्टी महिलांच्या सक्षमीकरणाच्या संदर्भात काही उपाययोजना असतील, असे वेगवेगळे खरं तर उपाययोजना या भागात करून अगदी हा भाग सक्षम कसा बनवता येईल या संदर्भात आपण जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेतोय, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. त्यांच्यातून अनेक चांगले चांगले प्रश्न सुद्धा निर्माण होत आहेत, चांगल्या समस्या देखील आपल्या समोर सुटताना बघायला मिळत आहेत. आणि याच अनुषंगाने आज आपण सांगोला तालुक्यातील जो महत्वाचा गट मानला जातो तो म्हणजे गिरडी गट आणि गिरडी गटाची पंचायत समितीची निवडणूक जी आहे ती अगदी चुरशीची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि याच अनुषंगाने आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास करे हे जे काही पंचायत समितीला उभारलेले उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर दादा, कसं चाललंय प्रचार? कारण तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी करत आहात. गिरडी गावातलं एकंदरीत वातावरण जे आहे ते खूप चांगलं आहे, कारण तुमची प्रतिमा गिरडी गाव आजूबाजूच्या गणातल्या गावांमध्ये चांगली प्रतिमा आहे. ही उमेदवारी कशी तुम्हाला मिळाली आणि दुसरी गोष्ट प्रचाराचं रणनीती नेमकी काय? मग पुढच्या प्रश्नावर आपण जाऊया. आज गिरडी पंचायत समिती गणातून उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. अच्छा, बरं. आणि निवडणूक लढवत असताना सगळ्यापेक्षा जास्त प्रचार यंत्रणा आणि सगळ्यांच्या घरोघरी जाण्याचं काम मी केलेलं आहे. बरं, कसं साधारण आता प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतोय? कारण तुम्ही तरुण आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला म्हणजे ताकदीनं उतरलेला सगळ्या ह्याच्यामध्ये तरुण असल्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमच्या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळतोय? आज आपण पाहिलं तर आज सध्या म्हणजे सांगोला तालुका विकास आघाडीकडून जो उमेदवार दिला, भाजपकडून एक उमेदवार दिला आणि अपक्ष 2 उमेदवार आहेत. त्या ह्याच्यात जो मी आहे तो उमेदवार हा पदवीधर शिक्षण पूर्ण केलेला. पदवी पूर्ण झालेली. कुठल्या विषयात शिकला दादा? मी BA कंप्लीट केलं. अर्थशास्त्र होता काय? हो, अर्थशास्त्र. म्हणून तुम्ही आता अर्थकारणात उतरलेला आहे. आपल्याला खरं सांगावं लागेल, श्रीनिवास दादांची राजकारणाचा मला नाही वाटत त्यांचा चेहरा आहे म्हणून, पण समाजकारणात खूप मोठं त्यांचं योगदान आहे. आणि लोकांना अपेक्षित काय असतं, राजकारणात घडलेली माणसं यशस्वी होतात असं नाही, सर्वसामान्य माणूस सुद्धा तिथे यशस्वी होतो. आणि त्याच दृष्टीनं दादांकडे पाहिलं जातं. गिरडी गाणातली सगळी लोक सुद्धा त्याच दृष्टीनं पाहतात की हा उमेदवार वेळ देणार आहे, समाजाचा उपयोग येणार माणूस आहे. बरोबर. राजकारण 24 तास करत बसणारा जनाधार असतो असा अजिबात. बरोबर बरोबर बरोबर. दादा, तुमच्या बँकेसंदर्भात सांगा, कसे उपक्रम झाले आणि काय नेमकी परिस्थिती आहे? मी 2020-21 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यावेळेस मी खूप चांगल्या मताने माझा विजय झाला. आणि मला एक सामाजिक उपक्रम करण्याचं आणि समाजासाठी समाजकारण करण्याचं मला हा लहानपणापासून माझा छंद म्हणा किंवा आवड माझी म्हणा. कारण की मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झालो त्यावेळेस मी वयाच्या 22व्या वर्षी मी ग्रामपंचायत सदस्य झालो. 22व्या वर्षी? हा, 22व्या वर्षी मला लोकांनी 22व्या वर्षी निवडून दिलं. कुठलंही पक्ष न पाहता, जात न पाहता, माझा एक समाजातील एक लोकांसाठी झटणारा नेता म्हणलं तर न चालणार नाही, कार्यकर्ता, ह्या लोकांच्या भावनेतून मी एक 22व्या वर्षी मी ग्रामपंचायत सदस्य झालो. आणि मला एक समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं. 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या युक्तीप्रमाणे मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून मी 2021 साली माझ्या मायकादेवी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली. माझं दूध संकलन हे आम्ही 10 वर्ष झालं करतोय. आणि मी अजून माझे 2-3 व्यवसाय आहेत. मी व्यवसायाकडे म्हणजे व्यवसाय न पाहता मी समाजातील लोकांना कसा काहीतरी माझ्याकडून फायदा करता रोजगार मिळावा किंवा लोकांना मदत व्हावी, हाच मी डोळ्यासमोर ठेवून मी. पण दादा, आता सगळ्यात महत्वाचा विषय हे अर्थशास्त्र विषय होता, तुम्ही अर्थकारण या सगळ्या गोष्टी झाल्या. मात्र गिरडी पंचायत समिती गणामध्ये आता तुम्ही फिरत असताना त्याच्यामध्ये गावं कुठली कुठली येतात प्रामुख्याने? गिरडी हे गाव
गिरडी गिरडी पंचायत एक समिती येते, हा. गणात. हांगिरके, गावडेवाडी, पारे, डिस्कळ, नराळ आणि हबीशवाडी ही 5 मोठी गावे आणि 2 वाड्या असा मिळून हा 7 गावं 7 गावाचा पंचायत गण आहे. समिती गण बरं, आहे. आता तुम्ही फिरत असताना लोकांच्या काय समस्या आहेत का ह्या भागातल्या? लोकांच्या समस्या अशा आहेत की लोकांना रस्त्याचा प्रश्न असो, पानंद रस्ते, हा लोकांना लाईटचा प्रश्न असो हा आणि लोकांना बाकीचं जी थोडा पाणी प्रश्न, त्या सगळे सर्व प्रश्न लोकांच्या म्हणजे लोकांमधून कळतात की कारण ह्या कामासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मी तर पहिल्यापासून ह्या कामासाठी प्रयत्न करतोय. पण लाईटी डॅम्पिंग कोणी मागितलं काय फिरताना नेताना? आज सध्याची परिस्थिती बघितली गेली तर, तालुक्यातील एकंदरीत परिस्थिती बघितली गेली तर लाईटचं डाम मागणे ही काय लोकांचा पद्धत झाली की लाईट ट्रेंड झालाय की एखाद्या व्यक्तीने ज्याने जरी मागितला नसला तरी बी त्याच्या घराच्या पलीकडच्या साईडला किंवा अलीकडच्या साईडला वस्ती बघून 20-20, 30-30 डाम टाकायचं पुन्हा गुराई नेऊन गव्हाणी लावलं तर आणि चालतील. ते डाम आता मी सध्याची परिस्थिती पाहतो गेल्या 5-6 वर्षात पण हाच उपक्रम काही उमेदवारांनी राबवला होता. त्या उपक्रमाच्या ह्याच्यानुसार एक निदर्शनाचं आलं. तुम्ही एक या घेरडी गणातील गावाच्यात तुम्ही फेरफटका मारा. त्या फेरफटका मारल्यावर तुम्हाला कळेल की डांब पडलेला आहे. त्या डांबावर आपलं म्हणजे महिला वगैरे डांब जी पडलेला आहे त्या डांबातून आपलं वृक्ष बाहेर आलेत, म्हणजे लिंब बाहेर आले, गावात हे असलं बाहेर आलेत. कुजण्याची परिस्थिती आहे. कुजलेलं परिस्थिती, कारण का डाम टाकून कुठलं राजकारण होत नसतं किंवा लोक बाहेर विकास होत नसतो. विकास ह्या होत एका नसतो. वाक्यात सांगायचं झालं तर. आपल्याला एक म्हणता येईल की आता समजा डाम, पूल, डीपी वगैरे देतात लोक. मग साधारणपणे डाम बनवणारे जे फॅक्टरी आहेत त्या किंवा डीपी बनवणारे माणसं आहे यांनीच निवडणुकीला उभं राहायला पाहिजे खरं तर. आणि डीपी वगैरे मोफत वाटून निवडणुका लढवून आता गमतीचा भाग जर सोडला तर डीपी वाटून, रस्ते करून, मुरुम टाकून, माती करून मत मिळतील असं मला वाटतंय का? कधीच मिळणार नाहीत. लोक एवढं मतदार सुज्ञ आहेत बर. की लोकांना माहिती आहे की या गोष्टी करण्यात काही सुद्धा लोकांना भुलवण्यासाठी उमेदवार काही गोष्टी करतात, भूलथापेसाठी. भूलतापेसाठी. अच्छा बर. हा त्या भूलतापांना कधीही बळी सुज्ञ पडणार मतदार लोक जनता कधीच बळी पडणार मग आता पंचायत समितीचं वातावरण कसं म्हणते तुमचं पण स्वतः जाता तुम्ही फिरत असताना? नाही. एकंदरीत वातावरण म्हणजे माझा 100% हा विजय कारण आहे. 2 विकास आघाडीचा पण एक उमेदवार आहे, पुन्हा सगळं आव्हान भाजपचा आहे पण आहे. त्यापुढं. आता तुमच्यासाठी ही 2 मोठी आव्हान आहे ती. माझ्यासाठी कुठलाच उमेदवार माझ्या समोर तगडा नाही. नाही कारण हा. तालुका विकास आघाडीचा उमेदवार जो उमेदवार आहे तो उमेदवार अशिक्षित, अच्छा, गावठी अशिक्षित आणि म्हणजे गावातला म्हटलं तर गावठीच म्हटलं तर चालेल. आपण पण त्याच गावातले येतोय, पण आपण कसं शिक्षित आहे. आणि ज्या उमेदवारापैकी ते उमेदवार त्यांना जर संधी मिळाली तर ते उमेदवार त्या पंचायत समितीमध्ये जाऊन एखादं काम करू शकणार नाही, एखादा जनतेच्या तळागाळातील जनतेचा प्रश्न तिथपर्यंत मांडू शकणार नाही. कारण देखील काय असतं की सभागृहात काम करताना किंवा एकूण जी प्रक्रिया आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्याची JR वाचता आले पाहिजे, त्याचं आकलन करता आलं पाहिजे. बैठकांमध्ये ज्या बैठका असतात त्या बैठकांमध्ये मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे, आकडेमोड व्यवस्थित, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, मांडल्या पाहिजेत. बरोबर. हा मुद्दा दादांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. तुम्ही आता सुशिक्षित आहात. साधारण आता ही जर परिस्थिती उमेदवारांची पुढची बघितली तर तुमच्याकडून अपेक्षा लोकांच्या खूप दिसत आहेत तुमच्या बोलण्यातून आणि एकूण वातावरण जे आहे. तुमच्या डोक्यातलं व्हिजन काय नेमकं? मला माझी ज्या घेरडी पंचायत समितीतील जनता मला माझा 100% हे विजयी करतील आणि माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि उभे राहिलेले आहेत. त्यामुळेच मी ही निवडणूक लढवत पण आहे. ह्या वेळेला बघितलं तर राजकीय समीकरण सुद्धा गिरडी गटाचं वेगळ्या पद्धतीचं बघायला मिळते. कारण इथं जातीय समीकरणाचा काय तेढ निर्माण वगैरे झालाय काय? जातीय समीकरणाचा तेढ निर्माण होण्याची परिस्थिती म्हणजे तालुका विकास आघाडीने हा. तालुका विकास आघाडीने जर ही सर्वसाधारण म्हणजे ओपन समाजाची जागा होती. तुम्ही पण ओपन वर आहे का? ना हा ओपन वर आहे. कारण का तालुका विकास आघाडीने ही ओपन समाजाला, मराठा समाजाला ही जागा दिली पाहिजे होती. आणि ती जागा देत असताना कारण त्यांनी त्या पक्षाने विचार करायला पाहिजे होती की यांची म्हणजे ज्या वेळेस कुठलंही आरक्षण नसताना जी जागा असते ती सर्व त्यांचा अल्पसंख्याकची जागा मानली जाते. ती त्यांनी न देता उमेदवारी एक मोठी चूक केलेली आहे विकास आघाडीनं. त्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता, कामाचा माणूस म्हणून
तुम्ही जात पात ह्याच्या बाहेर पुढे जाऊन काम केलेलं आहे त्यामुळे तुमच्याबद्दल तसा काही विषय कोणाचा नाही. असाचा विषय नाहीत कारण सार्वजनिक काम आहे तुमचं. म्हणजे यावेळी लोक स्वीकारतील ह्या स्वीकारणार. एकंदरीत ह्या गोष्टीवरून. लोकांनी ठरवलेलं आहे. सुशिक्षित उमेदवार आहे बरं. आणि लोकांच्या कामाचा उमेदवार आहे बरं. आणि 24 तासात कधी त्याला कॉल केला तर तो उमेदवार चौकात असणारा उमेदवार आहे याचा अर्थ. सर्व कामं सोडून तुमच्यापर्यंत उभा राहणार आहे. त्यामुळे लोकांनी ठरवले की परिवर्तन यावेळी 100% झालं पाहिजे. आणखी साधारणपणे आता तुम्ही मगाशी तोच आपला विषय होता की तुमच्या डोक्यातल्या काय गोष्टी अशा आहेत की तुम्हाला समजा लोकांनी निवडून दिलं तर तुम्ही ह्या गणामध्ये काय करायचं, प्राधान्याने कुठले प्रश्न आहेत की लगेच करावे लागतील? जर मला ह्या लोकांनी मला निवडून देणारच आहेत, त्या लोकांचा प्रश्न, प्रत्येक प्रश्न तळागाळातील माणसाचा प्रश्न, हा प्रश्न पोहोचवण्याचा, तालुका स्तरावर पोहोचवण्याचं माझं काम, जिल्हा स्तरावर पोहोचवण्याचं माझं काम. कारण त्यांचा कुठल्याही पद्धतीचा असू द्या, कुठलंही काम असू द्या, हे अगदी छोटस त्यांचं काम असू द्या, त्यांचा घरकुलाचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, तो मी मुद्दा घेऊन तिथपर्यंत आणि वैयक्तिक जाऊ शकतो. गोष्टी पण आहेत, योजना आहेत, त्याची अंमलबजावणी, या गोष्टी सगळ्या पंचायत समितीच्या माध्यमातून, म्हणजे निखिल असं साधारणतः अर्थ आहे त्यांचा. आणखी काय साधारण निखिल तुम्ही या भागात पण एकंदरीत ह्या गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर दादा फिरत असताना, कारण मिनी मंत्रालय आपण जे पंचायत समितीला म्हणतो आणि मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून गावगाड्याची सगळी कामं केली जातात. यामध्ये दादा आता प्रामुख्याने आपण जर विचार केला तर तुमच्यासारखा एखादा सुशिक्षित माणूस त्या ठिकाणी गेला, कारण राज्यामध्ये, केंद्रामध्ये पंतप्रधानांची खरं तर भाजपची सत्ता आहे आणि पंतप्रधानांच्या खरं तर 2014 नंतर आपल्यात भाजपचं सरकार आलं देशामध्ये आणि त्यानंतर जी घरकुल योजना होती ती अगदी मोठ्या प्रमाणात देशात राबवली आणि आज पण बऱ्यापैकी गावगाड्यामध्ये लोक असे आहेत की जी त्या लोकांना घर नाहीत. मग त्या ठिकाणी बघितलं तर कुणाला जागेचा अभाव आहे, तर कुणाला जागा नसल्या कारणाने घर बांधता येत नाही, किंवा काही लोक ऊस तोडीला जातात ती घरं तशी, मग असे पण प्रश्न बरेच पेंडिंगला राहिलेत. आणि जे घरकुलाचे मुद्दे आहेत त्या घरकुलाच्या मुद्द्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवते की तो गावातील ग्रामसेवक असेल किंवा जे वरचे अधिकारी आहेत घरकुल विभागाचे, ती लोक खरं तर गावगाड्यातील ज्या एखाद्या घरकुलाचं काम आहे तर ते काम अगदी वेटेज धरून त्या लोकांकडून कुठे 4,000 घे, 5,000 घे. त्यामुळे चांगला जर प्रतिनिधी तिथं निवडून गेला तरी खऱ्या अर्थाने ह्या लोकांना न्याय मिळू शकतो. एक प्रामुख्याने आपल्याला गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागेल. आता हे निखिल दादा अजून एक म्हणजे तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल की विद्यमान आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार दहलशेबाई आहेत, तुमच्याच पक्षाचे आहेत, बरोबर आहे. आता तुम्ही समजा इथं निवडून आलात गिरडी गणातनं, तर तुम्हाला त्यांची मदत होईल असं वाटतं का? आणि साधारणतः ती लिंक कशी राहिली आहे याच्यामध्ये? माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील जे आमच्या पाठीमाग ठामपणे उभे आहेत, तळागाळातला कुठलाही प्रश्न असू द्या आणि कुणाचीही अडचण असू द्या, तो आमच्यापर्यंत त्या अडचणी पाठपुरावा करण्यासाठी जर त्यांच्याजवळ देही केलं तर त्या अडचणीतून म्हणजे आम्हाला भक्कम पाठिंबा आहे त्यांचा. असं नाही की त्यांचा पाठिंबा नाही ना आम्ही एखादी निवडणूक लढवायची म्हणून लढवतोय, तेवढा पुरता नाही. कुठलाही कसलंही काम छोटस असावं ते काम करण्याचं खासदार साहेबांचं वचन आहे. आणि आमच्या प्रचार सभेत त्यांनी सांगितलंय की तुम्हाला कुठलाही निधीची कमतरता नसेल, ज्या तुम्हाला कुठल्या गावासाठी कुठला निधी द्यायचा आहे त्या निधीसाठी भांडून तुमच्या पंचायत समिती गणासाठी, जिल्हा परिषद गटासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ. खासदार निधी मोठ्या प्रमाणात असतो, तुम्हाला समजा संधी मिळाली तर तुम्ही या भागाच्या विकासासाठी निधी वापरू शकता आणि खासदार निधी सुद्धा हक्कानं तुम्हाला मिळू शकतो, बरोबर आहे. निखिल आणखी काय सांगता येईल? तुम्ही या भागात फिरत आहात? नाही, फिरत आहात मात्र मी राहिला या गटामध्येच आहे, कारण या गटाची वस्तुस्थिती बघितली तर राहून बाहेर फिरता, त्यामुळे इथलं नाही. पण आता काय झालं एकंदरीत सर, आपण खरं तर गेली 25 ते 30 दिवस झाला आपण सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये जातोय. टोटल आपल्याकडे बघितली 103 आहेत गावं, 76 ग्रामपंचायती आणि वाड्या वस्त्या म्हणून 103 गावांचं खरं तर हा सांगोला तालुका आहे. कारण आपण जर बघितलं या कोपऱ्याला गेलो तर नराळे, त्या कोपऱ्याला गेलो तर इटकी, अशा पद्धतीचा इतका मोठा पल्ला ह्या सांगोला तालुक्याचा आहे. मात्र गिरडीची जी निवडणूक आहे ह्यावेळीची जरा एक आगळी वेगळीच आहे, कारण इथे राजकीय समीकरणच पूर्ण वेगळी झाली आहेत. त्यामुळे इथे मी दादांना विचारल्याप्रमाणे जातीय समीकरणाचा सुद्धा या वेळेला निवडून मोठा फटका बसू शकतो या गिरडी गटामध्ये. एकंदरीत असं चित्र दिसतंय. याच बरोबर बघितलं तर वेगवेगळे राजकीय मंडळी आपल्याला बघितल्यानंतर भाषणामध्ये बोलताना दिसत आहेत की म्हैसाळचं पाणी आणलं, टेंबूज आणलं आणि निश्चितपणाने या भागाला शाजीबापून रात्री सुद्धा सांगितलं की या भागामध्ये आम्ही पाणी आणलंय. मग या अशा पद्धतीची खरं तर या भागामध्ये पाणी आलं
याच्यात निखिल पवार साहेबांचं मोठं योगदान नाही, आहे. कारण पवार भाई साहेबांनी- गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीनं पवार साहेबांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलेलं आहे त्या गणपत काळामध्ये. आबांच्या फायली तिथे गेल्या म्हणून हा. शहाजी बापू हे करू शकले. अगदी हे मान्य करावं लागेल आपल्याला, प्रकाशनानं करावं ही लागेल. नाळ अशी आहे, भाई गणपतराव देशमुख दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि हा, आता ते हा. त्यांचे उमेदवार आहेत. बरोबर बरोबर. आणि अशा पद्धतीने या भागाला पाणी आले. मग तर एक महत्वाची गोष्ट अशी की पंचायत समितीत जर एखादा उमेदवार सुशिक्षित गेला हा. तर जेणेकरून ह्या भागाचा विकास होईल असं एकंदरीत चित्र दिसतंय. कारण या ठिकाणी दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या भागात केला हो जातो आहे. आणि दुधाच्या व्यवसायाला चालना द्यायची असेल तर एखादं चांगलं सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. त्याच्यावर प्रकारे उद्योग काहीतरी उभारले पाहिजेत. अगदी बरोबर. त्याच्यामध्ये मग काय आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची काही प्रोडक्ट बनवता येतील, युवकांना संधी देता येईल, जेणेकरून त्याच्या माध्यमातून कुठेतरी जाऊन 10-15 हजारात काम करण्यापेक्षा अगदी अगदी चांगल्या पद्धतीने गाव तो पातळीवर मिळू शकतो. हा चांगल्या पद्धतीने तो पैसे 50 ते 1,000 रुपये महिन्याला मिळवू शकतोय. अगदी अगदी. आणि या भागामध्ये आर्थिक क्रांती हम्म. घडू शकते. मात्र हक्कानं सांगणारा माणूस असला पाहिजे, कारण गुरगुरणारी माणसं सध्या राजकारणात जास्त येताना आपल्याला बघायला मिळतात. तशी काय आहे ते काय इकडे काय? नाही, आता आपण ते म्हणणार नाही, बरं. परंतु परिस्थिती एकंदरीत राजकीय इकडची तरी अशी दिसते. हो. कारण सांगोल्यात आपण फिरत असताना बघतोय की बरं. गुरगुरणारी लोक राजकारणात नको आहेत. ही परिस्थिती टिकतही कुणाची नाही ते, बरोबर. हा टिकतही नाही. मग हम्म. दादासारखा जर एखादा सोज्वल चेहरा जर या भागाला मिळाला तर निश्चितपणानं परिवर्तन होईल असं दादांचंच मत आहे. बरोबर. कारण आपलं मत नाही, कारण आपण शेवटी पत्रकार म्हणून तटस्थपणे भूमिका मांडणं हे आपलं काम आहे. अजून दादा तुम्हाला काय बोलावं असं वाटतं, बोला. शेवटचे एक मिनिट बोला, मग आपण आ, समारोप करूया. नक्कीच आव्हान काय कराल मतदारांना? मी मतदारांना आव्हान करतो की आज मी गिरडी पंचायत समिती गणातून उभा आहे. हम्म, हम्म. उभा असताना मी उमेदवार म्हणून उभा नाही, तर समाजसेवक म्हणून तुमचा उभा आहे. हम्म, हम्म, कारण गिरडी पंचायत समिती गण हम्म. मला अकलूज असू द्या, बारामती असू द्या, ह्यासारखं गिरडी गावच नव्हे तर गिरडी गणातील प्रत्येक गाव मला असं करायचं आहे. आणि त्या एवढा विकास करायचा आहे. आणि मी मतदारांना आव्हान करतो, ज्या कुठल्याही लोकांच्या भूलतापांना हम्म. बळी न पडता हम्म. आपल्याला जो उमेदवार 24 तासात कधीही कॉल केला तर तो मदतीसाठी उपलब्ध होईल अच्छा, हा. आणि तो मदतीला पडेल. ज्या काही पंचायत समितीच्या योजना असेल, जिल्हा परिषद गटातील योजना असतील, त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत हम्म, पोचवणारा माणूस हम्म, म्हणून माझ्यासारख्या युवकाला संधी द्या हम्म. आणि मला खूप साऱ्या मताधिक्यानं विजयी करा, हेच मी नम्र विनंती माझ्या सर्व प्रिय जनतेस करतो. तर मंडळी, आपण बघितलं की श्रीनिवास करे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून इथं उमेदवारी करतायत. मंडळी, इथलं गिरडीतलं जर आपण वातावरण बघितलं तर गिरडी हा परिसर एका अर्थानं ग्रामीण असला तरी सुद्धा इथलं अर्थकारण हे आजूबाजूच्या गावांचं अर्थकारण हे गिरडीवर अवलंबून असतं. खूप मोठा बाजार या गिरडी गावात भरत असतो. धार्मिक दृष्ट्या हे गाव खूप महत्वाचं आहे आणि अशा या विकासाच्या वाटेवर असलेल्या गावाला आणखी एका अशा उमेदवाराच्या माध्यमातून जर ताकद मिळाली तर हा विकास प्राधान्याने होऊ शकतो असं इथल्या लोकांना वाटतं. आणि त्याच अनुषंगानं श्रीनिवास करे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून उमेदवारी करतायत. बघूयात आपण की निवडणूक निकालामध्ये गिरडीकर आणि या गणातली लोक नेमका काय कौल देतात. आपण इथं थांबूया. धन्यवाद.